हा खेळाडू जर मैदानात असेल तर त्याच्या टीमला हरवणं अशक्य आहे असं वाटतं, आणि तो जर नसेल तर त्याची टीम जिंकणं अशक्य आहे असं वाटतं. कोचना सुद्धा रडायची वेळ येते की काल एवढं चांगले खेळणारे हेच खेळाडू फक्त तो नाही म्हणून एवढं खराब कसं काय खेळू शकतात. कारण रफिनिया त्या टीमचा फक्त स्टार नाही आहे, तर तो बार्सेलोनाची सिस्टीम आहे. हा आहे द रफिनिया इफेक्ट. काल बार्सेलोना हरली, त्याच्या आधी 11 मॅचेस आधी हरली होती, तेव्हा देखील तोच नव्हता, तेव्हा देखील तो इंजर्ड होता. त्यानंतर येऊन त्यानं पहिली मॅच जिंकून दिली आणि तेव्हा त्याने एक इंटरव्ह्यू दिला होता ज्यात तो म्हणाला होता की ड्रेसिंग रूम मध्ये माझा लोकांना त्रास होतो, ते माझं दडपण घेतात, त्यांना असं वाटतं की मी कदाचित जास्त बोलतो, मी कदाचित त्यांना दुखतो, पण मी असाच आहे. मी त्यांच्याकडूनच अपेक्षा करतो जे मला क्षमतेपेक्षा जास्त देऊ शकतात. म्हणून मी ती जबाबदारी घेतो आणि नंतर जिंकल्यावर मी त्यांना मिठी मारतो आणि सेलिब्रेट सुद्धा करतो. म्हणूनच हा खेळाडू मैदानात असताना बार्सेलोना कशी तरी जिंकत नाही, ड्रॉ करत नाही, हरत नाही. सलग 11 मॅचेस रुबाबात जिंकती आणि एकच मॅचला तो बाहेर बसतो आणि बार्सेलोना काल हारती. म्हणून रफिनिया इफेक्ट म्हणजे जिद्द, जिंकण्याची भूक, शेवटच्या मिनिटापर्यंत मी हरणार नाही हा निश्चय. रफिनिया इफेक्ट म्हणजे कितीही बॅड लक असू दे, रेफरीचा त्रास असू दे, समोरच्यानं जर 2 गोल मारल्या तरी मी त्याच्यावर 5 गोल मारणार हे वेडेपण. म्हणजे थोडक्यात काय, रफिनिया इफेक्ट इज इक्वल टू नो रफिनिया नो पार्टी. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा तुमच्या फुटबॉल वेड्या मित्राला, आणि अशा कंटेंटसाठी दैनिक फुटबॉलला नक्की फॉलो करा.